अत्यंत महत्त्वाची बातमी. महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑगस्ट 2024 सत्रासाठी प्रवेश सूचना. महाराष्ट्र राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सत्र 2024-25ला सुरुवात होत आहे. महाराष्ट्रातील 418 शासकीय ITI व 608 खाजगी ITIमधील CTS स्कीम अंतर्गत म्हणजेच शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत ITIच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत आहे आणि त्यासंबंधीचा वेळापत्रक आज जाहीर झालेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया काय असेल हा वेळापत्रक. तर अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून असेच ITIच्या प्रवेशासंदर्भातील व्हिडिओची महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन सर्वप्रथम आपल्याला मिळेल. तर केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया म्हणजेच ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस हे केंद्रीय म्हणजे सेंट्रलाइज पद्धतीने होत असून त्याची प्रवेश पद्धती, नियमावली, प्रमाणित कार्यपद्धती दिनांक 3 जून 2024 पासून संकेतस्थळावर डाउनलोड सेक्शनमध्ये PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. आणि राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्याची प्रत्येक शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दिनांक 3 जून 2024 पासून रोज सकाळी 10 ते 11 या वेळेत निःशुल्क मार्गदर्शन व सत्र आयोजित करण्यात आले आहे. तेव्हा सर्व उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा. आणि अर्ज करण्याची पद्धत ही राज्यातील सर्व शासकीय व औद्योगिक व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रियेत सहभागी असून सर्व संस्था हे प्रवेश अर्ज स्वीकृती केंद्र म्हणून असतील. त्यामुळे ऑनलाईन अर्ज सादर करणे आणि ऑनलाईन अर्ज स्वीकृती केंद्रामध्ये त्याचे निश्चितीकरण करणे हे सर्व उमेदवारांना सोयीचं होईल. अर्ज कोणत्याही ऑनलाईन माध्यमातून भरता येईल व सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश अर्ज आणि विकल्प भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. प्रवेश अर्जामध्ये प्रायमरी मोबाईल नंबर नोंदविणे अनिवार्य आहे. एका मोबाईल क्रमांकावरून एकच प्रवेश अर्ज निश्चित नोंदविता येईल. आणि संपूर्ण प्रवेश प्रक्रियेबाबत उमेदवारांना वेळोवेळी SMS द्वारे माहिती देण्यात येईल. वन टाईम पासवर्ड OTP हा सुद्धा त्या प्रायमरी मोबाईलवर कळविण्यात येईल. तेव्हा संपूर्ण प्रवेश प्रक्रिया आणि ITIचा प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत हा मोबाईल नंबर बदलविता येणार नाही याची उमेदवारांनी खात्री करून घ्यावी. आणि अर्ज भरताना योग्य सूचना पुनश्च तपासून प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन पेमेंट गेटवेच्या माध्यमातून भरून तो प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतर प्रवेश अर्ज निश्चित करण्यापूर्वी उमेदवारांनी प्रवेश अर्जातील माहितीमध्ये बदल करता येईल. एकदा प्रवेश अर्ज शुल्क भरले आणि निश्चितीकरण झालं त्यानंतर यामध्ये कुठलाही बदल करता येत नाही. त्यामुळे ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना याची दक्षता घ्या. ITIच्या शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायाकरता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्याचं वेळापत्रक हे सविस्तरपणे जाणून घेऊया. तर ऑनलाईन अर्ज करणे
म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज करणे, अर्जात दुरुस्ती करणे, अर्ज शुल्क जमा करणे याचं सुरुवात ही 3 जून 2024ला सकाळी 11 वाजेपासून सुरू होऊन ते 30 जून 2024ला सायंकाळी 5 वाजतापर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येईल. आणि प्रवेश अर्ज म्हणजे ऑनलाईन प्रवेश अर्ज जो भरलेला आहे तो प्रवेश अर्ज कन्फर्म करणे, निश्चितीकरण करणे ही प्रक्रिया अर्ज स्वीकृती केंद्रात म्हणजेच राज्यातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये मूळ कागदपत्राच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज निश्चित केला जाईल, कन्फर्मेशन केलं जाईल. ही प्रक्रिया 5 जून 2024 सकाळी 11 वाजेपासून तर 1 जुलै 2024ला सायंकाळी 5 वाजेपर्यंत असेल. अर्जाचे निश्चितीकरण झाल्यानंतर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसायनिहाय म्हणजे ट्रेड वाईज आणि संस्थानिहाय म्हणजेच इन्स्टिट्यूट वाईज विकल्प सादर करणे म्हणजेच ऑप्शन भरणे आणि त्या ऑप्शनला प्राधान्य सादर करणे ही प्रक्रिया म्हणजे प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसायनिहाय संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक म्हणजे जो रजिस्ट्रेशन नंबर असेल आपला तो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड याचं जतन करून ठेवणे आहे आणि ती प्रवेश लॉगिन सादर करणे ही प्रक्रिया म्हणजेच ऑप्शन भरण्याची प्रक्रिया ही 5 जून 2024ला सकाळी 11 वाजेपासून तर 2 जुलै 2024ला सायंकाळी 5 वाजेपर्यंत करता येईल. तरी ही पहिल्या प्रवेश फेरीसाठीची आपल्याला प्रक्रिया करायची आहे. ऑनलाईन अर्ज करणे, प्रवेश अर्ज निश्चितीकरण करणे आणि संस्था वाईज आणि ट्रेड वाईज व्यवसायनिहाय प्राधान्यक्रम भरवणे ही प्रक्रिया आपल्याला करावयाची आहे. त्यानंतर प्राथमिक गुणवत्ता यादी म्हणजेच संकेतस्थळावर जी प्रसिद्ध होईल आणि उमेदवारांना SMS द्वारे कळविल्या जाईल ही प्रक्रिया दिनांक 4 जुलै 2024ला सकाळी 11 वाजता केल्या जाईल. तेव्हा सर्व उमेदवारांनी आपली नावे प्राथमिक गुणवत्ता यादीमध्ये आहेत की नाही याची खात्री करून घेणं आवश्यक आहे. आणि ती प्राथमिक गुणवत्ता यादीमध्ये नाव असेल नसेल त्यामध्ये जर आपलं नाव नसेल किंवा नावामध्ये बदल असेल, आपल्या मार्कामध्ये बदल असेल तर ही प्रक्रिया म्हणजेच गुणवत्ता यादीबाबत हरकती आणि नोंदविणे आणि प्रवेश अर्जातील माहितीमध्ये बदल करणे ही प्रक्रिया आपल्याला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये आपल्याला जाऊन उमेदवार हरकती नोंदवू शकतील आणि प्रवेश अर्जामध्ये सादर केलेल्या माहितीमध्ये पण ही संपूर्ण माहिती बदल करता येत नाही. काही निवडक माहितीमध्ये बदल करावायचा असल्यास प्रवेश खात्यात लॉग इन करून तसा बदल करता येते आणि प्रवेश अर्जामध्ये त्यानंतर कुठलाही बदल करता येत नाही. ही प्रक्रिया फक्त 2 दिवस चालते. प्राथमिक गुणवत्ता यादी ही दिनांक 4 तारखेला जाहीर केल्या जाईल आणि आपल्याला हरकती नोंदवायच्या असतील तर ही दिनांक 4 दिवशी म्हणजे त्याच दिवशी आणि दुसऱ्या दिवशी हे 2च दिवस असतात. तर बरेच उमेदवार प्राथमिक गुणवत्ता यादीमध्ये आपले नाव बघत नाही आणि त्याच्यामध्ये जर काही बदल असल्यास प्रवेशाच्या वेळेस नंतर समस्या उद्भवतात. तेव्हा सर्व उमेदवारांनी ही गुणवत्ता यादी तपासावी. ITIची अंतिम गुणवत्ता यादी म्हणजेच फायनल मेरिट लिस्ट ही संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाईल आणि सर्व उमेदवारांना SMS द्वारे कळविल्या जाईल दिनांक 7 जुलै 2024ला सायंकाळी 5 वाजेपर्यंत. म्हणजेच 7 तारखेला 7 जुलैला फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि त्यानंतर पहिली प्रवेश फेरी फर्स्ट राऊंड हा दिनांक 14 जुलै 2024ला सायंकाळी जी
निवड यादी प्रसिद्ध केल्या जाईल पहिल्या प्रवेश फेरीसाठी. त्यामध्ये पहिल्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसायनिहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आणि सर्व उमेदवारांना SMS द्वारे कळविणे. दिनांक 14 जुलै 2024ला सायंकाळी 5 वाजता कळविला जाईल. आणि पहिल्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही करणे. उमेदवाराने सादर केलेल्या प्रमाणपत्राच्या आणि प्रथम क्रमांकाच्या पहिल्या विकल्पानुसार जागा मिळाल्यास उमेदवाराला प्रवेश निश्चित करावा लागेल. म्हणजेच बरेचदा उमेदवार विकल्प भरतात, नंबरसुद्धा लागतो आणि नंबर लागल्यानंतर मग त्यांचा विचार बदलतो की मला आता प्रवेश घ्यायचा नाही आहे. परंतु पहिल्या विकल्पानुसार जर त्याचा नंबर लागला असेल तर त्याला प्रवेश निश्चित करावा लागेल, अन्यथा तो पुढील प्रवेश फेरीसाठी बाद होईल. म्हणजेच त्याला दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या प्रवेश फेरीमध्ये सहभागी होता येणार नाही. ज्या उमेदवारांना विकल्प 2 ते 100 म्हणजे दुसऱ्या विकल्पापासून आपण कुठलेही 100पर्यंत भरता येते, असे उमेदवार दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये भाग घेऊ शकतील. तेव्हा विचारपूर्वक, काळजीपूर्वक आपल्याला विकल्प भरायचा आहे आणि प्रथम क्रमांकाने जर विकल्प असेल आणि जर आपला नंबर लागला असेल तर प्रत्यक्ष त्याला प्रवेश घ्यावाच लागेल. ही प्रक्रिया दिनांक 15 जुलै 2024ला सकाळी 9 वाजेपासून तर 19 जुलै 2024ला सायंकाळी 5 वाजेपर्यंत करणे. म्हणजे फक्त 5 दिवस मिळतात पहिल्या प्रवेश फेरीमध्ये प्रत्यक्ष प्रवेश घेण्याची कार्यवाही करण्यासाठी. बरेच उमेदवार डॉक्युमेंट्स मिळाले नाही म्हणून उशिरा येतात आणि 19 जुलैनंतर जर तो उमेदवार आला तर त्याचा प्रवेश त्याला घेता येणार नाही, याचीसुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणजेच पहिल्या प्रवेश फेरीमध्ये 15 ते 19 जुलै या दरम्यानच आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे. तेव्हा ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर आपले सर्व डॉक्युमेंट्सची जमवाजमव करणे, म्हणजे अर्ज निश्चितीकरण करतानाच आपल्याला सर्व डॉक्युमेंट्स लागत असतात. तेव्हा ऑनलाईन अर्ज भरताना घाई न करता आपले सर्व डॉक्युमेंट्स जमा करावे. आणि त्यानंतर दुसरी प्रवेश फेरी, ह्या दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये 15 जुलै ते 19 जुलै या कालावधीपर्यंत दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी ऑनलाईन पद्धतीने विकल्प भरणे, प्राधान्य सादर करणे ही कार्यवाही करता येईल. जर उमेदवार विकल्प बदलवत नसेल तर पूर्वीचेच विकल्प हे ग्राह्य पकडल्या जातात ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये. आणि त्यानंतर दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी संस्थानिहाय व व्यवसायनिहाय निवड यादी ही संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल दिनांक 27 जुलै 2024ला सायंकाळी 5 वाजेपर्यंत. दुसऱ्या प्रवेश फेरीची म्हणजे सेकंड मेरिट लिस्ट आणि त्याची प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही ही दिनांक 28 जुलै 2024ला सकाळी 9 वाजेपासून तर दिनांक 2 ऑगस्ट 2024ला सायंकाळी 5 वाजेपर्यंत करावयाची आहे. तर ह्या दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये पहिल्या 3 विकल्पानुसार जर जागा मिळाली त्याला उमेदवाराला, पहिला क्रमांक, दुसरा किंवा तिसरा, ह्या 3 क्रमांकामध्ये विकल्पानुसार जर जागा मिळाली तर त्याला दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये प्रवेश निश्चित करावा लागेल. अन्यथा तो तिसऱ्या आणि चौथ्या प्रवेश फेरीमधून बाद होईल, याची नोंद घ्यावी. जे उमेदवार ज्यांचा चौथा विकल्प आहे 4 पासून पुढे, ते उमेदवार तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश घेऊ शकतील
आणि तिसऱ्या प्रवेश फेरीमध्ये भाग घ्यावायचा असेल तर त्यांनी विकल्प सादर करणे हे 28 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीपर्यंत करावायची आहे. आणि तिसऱ्या प्रवेश फेरीची निवड यादी ही दिनांक 9 ऑगस्ट 2024ला सायंकाळी 5 वाजतापर्यंत प्रसिद्ध केली जाईल आणि उमेदवारांना SMS द्वारे कळविले जाईल. तिसऱ्या प्रवेश फेरीमध्ये पहिल्या 5 विकल्पानुसार जर त्याची निवड यादीमध्ये नाव आलं असेल, निवड झाली असेल, तर तिसऱ्या प्रवेश फेरीमध्ये पहिल्या 5 विकल्पानुसार जर निवड झाली तर त्याला प्रवेश निश्चित करावा लागेल, अन्यथा तो चौथ्या प्रवेश फेरीमधून बाद होईल. जर उमेदवार 6व्या विकल्पानुसार पुढे असतील तर ते चौथ्या प्रवेश फेरीमध्ये भाग घेऊ शकतील. तर तिसऱ्या प्रवेश फेरीची कार्यवाही ही दिनांक 10 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या दरम्यान करावयाची आहे. त्यानंतर चौथ्या प्रवेश फेरीसाठी विकल्प सादर करणे ही 10 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या कालावधीमध्ये करता येईल. जर उमेदवारांनी आधीचेच विकल्प बदलवले नसतील, बदलवता येतात, बदलवले नसतील तर जुनेच विकल्प हे ग्राह्य पकडल्या जातील पुढील प्रवेश फेरीसाठी. आणि त्याची निवड यादी म्हणजे चौथ्या प्रवेश फेरीची निवड यादी ही 20 ऑगस्ट 2024ला सायंकाळी 5 वाजता प्रसिद्ध केल्या जाईल आणि उमेदवारांना SMS द्वारे कळविला जाईल. चौथ्या प्रवेश फेरीची प्रवेश प्रक्रिया ही उमेदवाराला कुठलेही विकल्पानुसार त्याला जर भेटलं असेल, कुठलाही ट्रेड भेटला तर त्याला प्रवेश घ्यावा लागेल, अन्यथा तो या प्रवेश प्रक्रियेमधून बाद होईल. आणि ही प्रवेश प्रक्रिया चौथ्या राऊंडची ही 21 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट 2024ला पूर्ण करावायची आहे. अशा पद्धतीने पहिली प्रवेश फेरी, दुसरी, तिसरी आणि चौथी प्रवेश फेरी हे 4 राऊंड होतात आणि या दरम्यान बऱ्याचशा जागा ह्या भरल्या जातात. बऱ्याचदा काय होते की उमेदवारांना पर्सेंट कमी असतात, मार्क कमी असतात, गुण कमी असतात आणि ते जे जनमानस सांगतात हा ट्रेड चांगला आहे, तो ट्रेड चांगला आहे, त्यानुसार ते पुन्हा पुन्हा तोच विकल्प भरत असतात आणि त्यांचे नंबर लागत नाही. तेव्हा सिटी स्कीममधील कुठलाही ट्रेड हा चांगला आहे आणि आता सर्व ट्रेडमध्ये रोजगाराच्या उत्तम संधी आहेत. तेव्हा आपल्या गुणानुक्रमांकाचा, आपल्या मार्कचा विचार करून ऑप्शन भरावे किंवा कोणत्याही शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन शिल्पनिदेशक वर्गांना विचारावं, जेणेकरून ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करू शकतील. राज एज्युकेशन यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी उमेदवारांना मार्गदर्शन करीत असतो आणि काही विद्यार्थी की ज्यांचे अद्यापही नंबर लागले नाही, काही विद्यार्थी, काही उमेदवार ज्यांनी प्रवेश अर्ज निश्चित केला नाही, अशा उमेदवारांना पुनश्च संधी देण्यासाठी नव्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे आणि प्रवेश अर्ज निश्चित करणे ही कार्यवाही दिनांक 17 जुलै 2024 पासून सुरू होईल ते 24 ऑगस्ट 2024पर्यंत असेल. नव्याने अर्ज भरणे आणि अर्जाचे निश्चितीकरण करणे 17 जुलै 2024 ते 24 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये. आणि ज्या काही जागा राहतात, काही उमेदवार आपले प्रवेश नाकारतात, मग उरलेल्या जागा भरण्यासाठी संस्थास्तरीय समुपदेशन फेरी असते. ती 26 ऑगस्टपासून सुरुवात होते आणि उरलेल्या जागा त्याचाही अभ्यास करावायचा आहे, कुठल्या संस्थेमध्ये कुठली जागा उपलब्ध आहे आणि ही कार्यवाहीसुद्धा आपल्याला 26 ऑगस्टपासून करता येईल. तर 26 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या दरम्यान संस्थास्तरीय समुपदेशन फेरी ही राबविल्या जाते आणि शासकीय ITIच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत असतात. मग खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील संस्थास्तरीय प्रवेश
हे सुद्धा 21 जुलै ते प्रवेशाच्या प्रक्रियेच्या अंतिम दिनांकापर्यंत सुरू असते। तेव्हा सर्व उमेदवारांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की आपल्याला आर्थिक स्वायत्ता, आर्थिक स्वातंत्र्य जर मिळवायचं असेल, कमी कालावधीमध्ये एक उत्तम रोजगार मिळवण्याचं एक साधन म्हणता येईल तर CTS ही स्कीम आहे ITIची शिल्पकारागीर प्रशिक्षण योजना। आणि याद्वारे सर्व उमेदवारांना नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत। शासकीय खाजगी आस्थापनामध्ये उत्तम पगारावर नोकरी मिळवण्याची एक संधी आहे। तेव्हा चला ITIचे फॉर्म भरा आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवा। ITIच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रवेश अर्ज भरणे, त्यासाठी लागणारे शुल्कसुद्धा फार कमी आहे। तर शुल्क राखीव प्रवर्ग असेल, रिझर्व कॅटेगरी तर फक्त 100 रुपये प्रवेश अर्ज लागतो आहे। ओपन कॅटेगरी असेल तर 150 रुपये लागतो आहे। महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवार असेल त्याला 300 रुपये प्रवेश अर्ज शुल्क लागतो आहे। आणि अनिवासी भारतीय जर असेल तर त्याला 500 रुपये लागत आहेत। आणि CTS स्कीममधील 1 वर्ष ट्रेड, 2 वर्ष कालावधीची ट्रेड आहेत, त्याला वेगवेगळी फीस असते। त्यामध्ये सरकारने या वर्षीपासून सर्व उमेदवारांना, जे ITIचे प्रशिक्षण घेणारे उमेदवार आहेत त्यांना स्कॉलरशिपसुद्धा सुरू केलेली आहे। तर शासनाच्या सर्व योजनांचा फायदा घेण्यासाठी आणि आपल्याला एक कमी कालावधीमध्ये उत्तम कौशल्य मिळवण्यासाठी ITIची CTS स्कीम शिल्पकारागीर प्रशिक्षण योजना ही अत्यंत महत्त्वाची आहे। आणि भारताच्या औद्योगिक क्रांतीमध्ये या CTS स्कीमचा मोठा वाटा आहे। तर चला आपले अर्ज व्यवस्थित भरा आणि ITIमध्ये प्रवेश घ्या। धन्यवाद।